नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण पाहत आहात सुरसुरी झाले. मित्रो, मागील एका भागामध्ये आपण डॉक्टर पारनेरकरांनी केलेला पत्रव्यवहार जो बघत होतो त्यात काही पत्रांचा उल्लेख आपण पाहिला. ते जरा दीर्घ पत्र होती. यामध्ये आपण असे काही पत्र बघणार आहोत. अर्थात एक गोष्ट मला प्रामुख्यानं एक सांगावीशी वाटते की ही जी की पत्र आपण बघत आहोत ती अत्यंत खाजगी अशी पत्र आहेत. त्यामुळे काही ठिकाणी काही नावांचा उल्लेख करणं मी टाळेल असं म्हणतो आहे. तसं पाहिलं तर ही या खंडामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत, म्हणजे त्यात गुपित असं काही नाही. तरी पण ही खाजगी पत्र असली तरी त्यात आपण सर्वांसाठी काय बोध घेण्यासारखं आहे, कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन, कुठल्या प्रकारच्या समस्येला डॉक्टर पारनेरकरांनी आपल्या शिष्यांना केलेलं आहे. अशा समस्या आपल्या जीवनात देखील असू शकतात, येऊ शकतात. तेव्हा या पत्रातल्या ज्या काही सूचना किंवा मार्गदर्शन, उद्बोधन असेल ते आपल्याला आपल्या जीवनात देखील कामी पडू शकतात आणि म्हणून हा प्रयत्न आहे. तेव्हा खाजगी पत्रांशी आपल्याला तसं काही घेणं देणं नाही, परंतु त्यातला मजकूर लक्षात घेता आपल्याला काय घेता येईल हे खरं घेणं आहे. आपल्याला काही देता आलं नाही तरीसुद्धा. तेव्हा हे काय घेणं आपण घेऊ शकतो त्याचा विचार करूया. यामध्ये आपण काही थोड्याशा पत्रांचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. ह्यामध्ये एक पत्र आहे 22 एप्रिल 72ला. त्याआधीसुद्धा एक पत्र लिहिलं गेलेलं होतं 8 ऑक्टोबर 65 साली. या पत्रांमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत जे आपल्याला उपयुक्त पडू शकतात ते आपण बघूया. हे एक पत्र आहे अण्णासाहेब गरुड यांचा. थोडक्यात परिचय मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. धुळे एज्युकेशन सोसायटीचे ते सेक्रेटरी होते, पण त्यांना काही घरगुती कौटुंबिक काही समस्या, काही चिंता होत्या आणि नातलगांच्या संबंधातले काही समस्या असे सगळ्यांनाच आपल्याला असतात. तेव्हा ह्या सध्याच्या काळात देखील सर्वसाधारण अशा समस्या असतात. त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी दुसरे एक सदस्य धुळे सोसायटीचे काळकर वकील होते, बाबासाहेब काळकर त्यांना म्हणत. हे काळकर वकिलांना पत्र लिहायला सांगितलं होतं म्हणा, किंवा काळकर वकिलांनी पत्र लिहिलं होतं डॉक्टर पारनेरकरांना. आणि अण्णासाहेबांसाठी काळकर वकिलांना पत्र लिहावं लागलं याबद्दल जरा हळहळ व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी. आणि हृदय हलवून सोडणारी, मती कुंठित करणारी अशी ही पत्र मिळाली असा उल्लेख ते करत आहेत की ज्यामधून अण्णासाहेब मोकळेपणानं कुठे जाऊ शकत नव्हते, कुठे वावरू शकत नव्हते आपल्या संबंधितांना देखील. तेव्हा यासंबंधी म्हणताना डॉक्टर पारनेरकर, परमपूज्य भाऊ पारनेरकर महाराज असं म्हणत आहेत की आपली ईश्वरावर आणि माझ्यावर नितांत श्रद्धा आहे, याबद्दल प्रश्न नाही. या आपल्या श्रद्धेमुळे आपण अंती उद्धरून जाल हे त्रिवार सत्य आहे. पण जिला यदृच्छा असं म्हणतात तिच्यापुढे ईश्वरही जात नाही. तेव्हा काही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या आहेत त्या ध्यानी घेऊन हिंमत धरावी आणि विवेक साधावा. आपल्यासाठी मी नित्य प्रार्थना करीत आहे, आपण आपला नियम चालवावा एवढे पुरे आहे. नामस्मरण हरिचिंतन होईल तितके करावे. कर्जाच्या संबंधात ते म्हणतात की काही भोग, काही दुःख आपणाला जे सहन करावे लागत आहेत ते हिमतीने भोग भोगतच संपवायचा असं ठरवायचं. ज्याप्रमाणे स्वर्गीय सॉक्रेटिसने विषाचा आस्वाद आणि मृत्यूचा अनुभव हिमतीनं आणि विवेकानं शेवटपर्यंत केला, हे उदाहरण सॉक्रेटिसचं त्या ठिकाणी दिलं आहे. आपण हिंमत हरून जर जीवनाचं बरे वाईट करून घेण्याचा विचार अगर संकल्प अविवेकानं केला तर ते जे काहींनाच ठाऊक आहे ते साऱ्या जगाला कळेल. अरे इस्टेट सर्व जाऊन गरुड घराण्याचे आणि
आपली अब्रू तेवढी जाणार नाही की जेवढी यानं जाईल. आपण आपल्या आईची कूस उगीच शिणवल्यासारखं होईल. तसं काही करू नये. शेवटल्या श्वासापर्यंत माणसानं ईश्वरावर विश्वास ठेवावा व हिंमत बाळगावी. मी आपला गुरु, आपण पुण्यशील आहात असं सांगत आहे. तेव्हा अन्यथा विचार हे भ्याडाचं कार्य आहे. आपलं ज्या काही समस्या आहेत त्या बऱ्याचशा काही कर्ज इत्यादी कौटुंबिक याचं कारण सर्वस्वी आपण आहात असं म्हटलं तरी कर्जफेडीच्या संबंधी सर्व जबाबदारी ही आपली नाही. यात इतरांनी हातभार लावून थोडं कर्जफेड करणं हे घरातल्या मंडळींचं कर्तव्य आहे. त्यांच्यासाठी काही आपण कमी केलेलं नाही. पण आपण जेथे उणे पडला तेथे आपली बूज कशी राखता येईल याचा विचार याआधीच आपले घरातील मंडळींनी करायला हवा होता. तेव्हा आपण घरास बुडवीत नसून घरानं आपणास बुडवले आहे आणि आता तारणं त्यांच्या हाताबाहेरचं आहे. सबब आपण गुन्हेगार आहोत ही आपली समज साफ चूक असून आपणास सर्वस्वी जबाबदार धरून जे काही होत आहे तो निश्चित अन्याय आहे. तो ईश्वरास मान्य नाही. आपण घोर पापी आहोत अशा आपल्या समजुतीनं अन्यायाला प्रतिकार करण्याची धमक आपणात राहिली नाही आणि केवळ त्यामुळेच प्राप्त भोग पुढे वाढून आला आहे. घेण्यासारखे असतात की नाही. बरेचसे भोग हे भोगून मोकळे व्हायचं असतं. अन्यायाला प्रतिकार करण्याची धमक आपणात राहील ही समज आपण बाळगायची असते. अनेक कठीण प्रसंग येत असतात. त्यासाठी ही लिहिलेली जी सूचना आहे ही सर्वांसाठी असते. तुम्ही गुन्हेगार नसताना स्वतःच गुन्हेगार समजता हे पाप आहे. तरी असले पाप करू नये. आपल्या आईचे नावाचे घर गेले तरी चालेल, पण आईचा अण्णा राहिलाच पाहिजे. हे आईचे भाव ध्यानी आणून हिमतीने सर्व सहन करावं. पुरुषार्थ आणि शहाणपण सांगण्याच्या वेळी ते केले. आता हे करावे जसे सांगत आहे. आजवर अण्णासाहेब म्हणत आलो व पुढे म्हणीन, पण नुसत्या अण्णानं हे ऐकलंच पाहिजे. माझा अण्णा भाग्यहीन ठरला तर चालेल, पण कर्महीन ठरता कामा नये. काही राहो अथवा जाओ, तुम्ही या पापाचे अधिकारी नाही. इतरांसाठी तुम्ही काही ठेवलं नाही असं काही म्हणतील, पण काही ठेवू दिले नाही हेच अधिक सत्य आहे. तेव्हा अतिविचार वा दुःख करू नये. आजच्या परिस्थितीत तुमच्या हातून काही अनुष्ठान होणं अशक्य आहे, तरी मी तुमच्यासाठी करीन जे काही करीन तेवढं अनुष्ठान किंवा प्रार्थना ही पुरेशी आहे. देव दयाळू आहे आणि त्यास कधीतरी दयाही येईलच. दुसरा एका पत्रात त्या म्हणतात, थोडक्यात मुद्दे आपण त्याच्यात बघत आहोत. प्रेम, कर्तव्य, स्वाभिमान या तिन्ही गुणांनी कोंडी गेलेली आहे तुमची. जेरी सांडलं आहे. स्वकीय तुमच्यासाठी झुकण्यास तयार नाही. प्रेमामुळे कठोर होता येत नाही आणि करुणा भाकणे हा इलाज. ज्याला पूर्वी एक जुनी म्हण होती, नागव्याबरोबर शिमगा खेळणे. या जुन्या म्हणीप्रमाणे गोष्ट आपणास जमेल असे वाटत नाही. तुमचं मन हळवं झालेलं आहे, हुळहुळं झालेलं आहे. ममत्वाचा स्वाभिमान दुखावला जाणार असा समोर दारुण प्रश्न उभा राहिलेला आहे. जे आत आणून विचार करण्यास मुळीच तयार नसतात, आपला विचार करत नसतात, त्यांच्यासाठी आपल्या भरोशावर झालेले व्यवहार प्रथम सांभाळून जगाशी प्रामाणिक राहणे योग्य असं नीती सांगते. पण माया, मोह हे उचित कर्तव्य कसं करू देईल ही चिंता आहे. स्वतःचं उदाहरण देऊन त्यांनी दिलासा दिलेला आहे. ते म्हणतात, 62 साली मी मरू घातलो तेव्हा याच नीतिन्यायानं घरची चिंता देवावर घालून प्रथम दुसऱ्याचे देणे देण्यास सिद्ध झालो. माझे स्वजन स्वार्थ त्यागार्थ सिद्धही होते. पत्र सोपे वाटले तरी वारंवार वाचून मनन करावे. दृढ निश्चय, स्वजनांची काळजी
अशावेळी देवावर घालणे इष्ट. त्यांचे मोहात सापडून आजवर जे काही कमावलेलं आहे ते गमावण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. रुचले नाही तरी राग धरू नये. विठू काका आणि मनोहर काकांना पारनेरच्या व्यवस्थेच्या संबंधात किंवा तेथील परिस्थिती संबंधी मार्गदर्शन करणारे काही पत्र आहेत. मी ज्यांना पाहिलं नाही किंवा ज्यांचा परिचय नव्हता अशांना लिहिलं की पत्रातनं आपल्याला काही मुद्दे घेण्यासारखे आहेत. त्यापैकी रामूभैया दाते, काकतकर, नारायणदास देवी, त्याचबरोबर वसंतराव दीक्षित यांना पाहिलं होतं. त्यांना घरच्या त्यांच्या बहिणीबद्दल म्हणजे बेबी आत्या ज्यांना म्हटलं जायचं त्यांच्याबद्दल ते स्थळ बघण्यासाठी सूचना केली होती. तेव्हा हे पत्र 63 साली लिहिलं होतं. म्हणजे त्यावेळेचं दत्त जयंतीचं नियोजन पुढच्या वर्षापर्यंतच्या दत्त जयंतीपर्यंतचं कशा पद्धतीने करायचं आहे, आर्थिक कशा पद्धतीने जुळवून आणायची आहे घडी यासंबंधी त्यात सांगितलं आहे. तब्येतीच्या बिघाडासंबंधी बोलताना गजाननावरील विश्वास व्यक्त करून श्रद्धेनं ते सुरळीत होईल हा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि काही विवंचनेची कारणं दिली. संबंधित पत्रातील काही ठळक मुद्दे आपण बघूया. दत्तात्रय दड्डीकर हे एक गडहिंग्लजचे मला वाटतं त्यावेळी यायचे उत्सवामध्ये. त्यांना एक 72 साली पत्र पाठवलं होतं. त्यांच्या पत्नी निधन पावलं त्याच्याबद्दलचं सांत्वनपर हे पत्र आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना दिलासा देणारं सांत्वन करणारं म्हणतात, ईश्वर देतील किंवा ईश्वर ठेवील तसं राहणं हे भाग असतं. दुःख मोठं हे असं असतं की चित्त कुठेच लागत नसतं आणि असे प्रसंग येतातच. माणूस त्यावरती विजयसुद्धा मिळवतो, पण काही हतभागी दिसतात. दुःखाला तोंड देऊन दुःख नाहीसे करण्याच्या उद्योगातच माणुसकी जगत असते. माणसाचा देव होण्याचं साधनही नेमकं तेच आहे. तरी रडून दुःख हलके होत नसल्यानं किंवा थोडंफार होत असेल त्यावेळेला एकांतात पोटभर रडून घ्यावं. आहे का नाही घेण्यासारखं. रामूभैया आता त्यांच्या 65 लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, त्यांनी स्वप्नातील ग्रंथ असा एक पुस्तक पाठवलं होतं, ग्रंथ पाठवला होता. त्याच्यावरती थोडासा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे आणि याच्यावरून साहित्यिक जाण किंवा कशा पद्धतीचं निरीक्षण यांचं होतं. अर्थात ते कवी मनाचे होते, फिलॉसॉफर होते, त्याचप्रमाणे साहित्यिक होते, हे काही सांगणे न लगे. पण या पत्रातून ती झलक दिसते. ते म्हणतात की आपली प्रेमाग्रही मूर्ती डोळ्यासमोर ठेवून आमूलाग्र हा ग्रंथ मी वाचला. त्याची सुरुवातच अभिनव आहे. कारण अध्यात्मवृत्ती व अनुभवी जी की अनुभूती असते ते काव्यात्मकतेनं आजवर लिहिलं गेलेलं नाही आहे त्याच्यावरती. हे गद्यकाव्य आहे, पण तरीही गीतकाव्याचा सुरेल ठेका किंवा लय जरा मला खटकते. म्हणजे कशा पद्धतीनं टीका देखील करायची असते ते बघा. ती लयकारी असती तर और मजा आली असते. त्याचबरोबर बाकीचे काही कविवरी आहेत. कविवर बेंद्रे, हरिभाऊ मोटे यांचाही उल्लेख शिराळकर, खंडकर, देशपांडे यांचा आठवणीनं उल्लेख त्यामध्ये केला आहे. नेहमीच्या पत्रामध्ये त्या ठिकाणच्या शिष्यवर्गाचा, परिचितांचा, जिज्ञासू चाहत्यांचा ते उल्लेख करीत असत. वसंतराव दीक्षितांना मुख्य ते कार्याच्या संबंधात ते लिहितातच, परंतु फार मोठा सल्लाही आणखी देत आहेत की आणि स्वतःबद्दल सांगताना म्हणतात की माझं शिष्यांवरील फाजील विश्वास आणि देशातील राजकीय परिस्थिती त्यामुळे ही जरा माझी देखील अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी
गेल्या वर्षी म्हणजे 63 साली त्यांनी लिहिलेलं पत्र आहे, म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी 62 साली ही परिस्थिती ती वर्णन करतायत. आणि त्यात आणखी एक महत्त्वाचं लिहित आहेत, तुमचे काम कितीही वाढले तरी उपासनेत अव्यवस्थित होऊ नये. तीच यशाची किल्ली व तीच गुरुनिष्ठा समजावी. वाढत्या व्यापाबरोबर अवधाने किंवा व्यवधाने सांभाळणं हे कर्तव्य आहे. कर्त्या माणसास मनाचं ममत्व ठेवून भागत नसते आणि कार्य केल्याशिवाय कार्य होत नाही. महत्त्वाचा असे लॉ दिलेलं आहे. नारायण देवींना पाठवलेल्या पत्रात काही कौटुंबिक समस्येवरती इलाज सांगताना ते म्हणतात की पतीपत्नीचं आपसामध्ये बरं नसणं हे संसारातील मोठं दुःख आहे, पण त्याची कारणंही त्याच्यात सांगितली आहेत. त्यात कारणं सांगताना त्याने पहिलं कारण सांगितलं आहे स्त्रीचा स्वभावदोष, दुसरं कारण सांगितलं आहे सुरुवातीस पुरुषाकडून झालेल्या चुकांचा परिणाम, आणि तिसरं कारण सांगितलं आहे नाजूक आर्थिक परिस्थिती. स्वभाव ज्याचा त्यालाच सुधारावा लागतो, पण चुकांच्या परिणामांची विशेष दखल घ्यावी लागते. विश्वास देवाचा आणि हिंमत स्वतःची हे आवश्यक आहे. यथाकाल आपत्ती नाश होईल. काहीजण आपल्या कौटुंबिक समस्यांप्रमाणे नोकरीच्या समस्यांमध्ये देखील त्या कळवीत असत, त्याबद्दल काही सूचना महाराज त्यांना करत असत का शिष्यांना, की नोकरीचा जो त्रास असतो ते आपले जे काही वरिष्ठ असतात, जे त्यांची गैरमर्जी किंवा आपल्या सहकार्यांचा मत्सर, असहकार्य, तेव्हा त्यासाठी स्वतःच्या कामासंबंधित चोख असावं. यथावकाश त्रास दूर होतो. क्षुल्लक गोष्ट महाभयंकर असे वाटत असते आणि उपासना आळस वा निरुत्साह वाटला तरी चालू ठेवावी. नियम निष्ठेने पाळावा. आत्मविश्वास वाढतो. देव तारील ही भावना दृढ होते. डॉक्टर पवार एक सिव्हिल सर्जन होते. त्यांना त्यांचा मुलगा ते सैन्यामध्ये मोठा अधिकारी झाला, त्याबद्दलचं आनंद व्यक्त करताना एक आणखी म्हटलं आहे की साधारणपणे प्रेमळ आईचा मुलगा प्रायः भ्याड निघतो, पण त्यांचा मुलगा चिरंजीव रमेश त्याचं नाव होतं, तो बहादूर निघाला. दोनों भगवान है, प्रभू की कृपा बनी रहे असा आशीर्वाद देत आहेत. एक शिष्य राजाभाऊ गुणे हे पुण्याच्या शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांचे भाऊ ते गोडे आडनाव लावायचे. त्यांना एका पत्रात एका समस्येवर त्याने म्हणजे निमंत्रण दिलं आहे, पण पारनेरची परिस्थिती आणि प्रकृती यासंबंधी काही सांगितलं आहे. त्यांना म्हणतात गुणेंना, संसाराचं सुख हे मतांपेक्षा स्वभावावरच अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. मातोश्रींपासून मुलींपर्यंत सर्वांना आशीर्वाद. एकदम तर काही सरोटे बुवा आले आहेत. हे नाशिकचे होते, जिलबीवाले म्हणून प्रसिद्ध होते, बुवा सरवटे, आणि उत्कृष्ट गायकही होते. ते दरवर्षी उत्सवामध्ये त्यांचं गायन व्हायचं क्लासिकल. ते आपल्या सगळे तंबोरा वगैरे सगळं ताफा घेऊन ते यायचेत उत्सवामध्ये. त्यांना बऱ्याचशा त्यांनाही चिंता होत्या, समस्या होत्या, पण त्यांनाही मार्गदर्शन करताना एका पत्रात ते म्हणतात की तुझ्या निष्ठेविषयी किंवा भक्तीविषयी शंका नाही रे, पण तुझं गबाळ प्रेम, अव्यवस्थित भक्ती परिणामी श्रेयस्कर ठरत नसतात म्हणून शहाणं होण्यास सांगितलं आहे. ते रागावल्यामुळे नव्हे तर तुला शिकवण्यासाठी लिहिलेलं आहे. नाहीतर आपल्याला गुरु रागावले याचा देखील शिष्यांना फार मोठा राग येत असतो, त्याची देखील जाणीव करून दिली. आपल्या अपराधासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे ही सज्जनतेला
न शोभणारी गोष्ट आहे. तर काय ते त्यांना माहिती, परंतु आपल्याला घेण्यासारखं हे जे आहे ते तत्त्व. श्रीयुत वामनराव वझे हे देखील बीडचे तसे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनाही काही मार्गदर्शन त्यांच्याकडे त्यांना पारनेरच्या काही व्यवस्था सोपवल्या होत्या. वकिली असल्यामुळे काही कोर्ट कचेरीची कामंही कायदेशीर सल्ल्याच्या दृष्टीने त्यांना सुपूर्द केली होती. त्यांना मार्गदर्शन करताना एकदा त्यांनी असं म्हटलं आहे, अस्वस्थ होऊ नये, तुमचे उपासनेत काही कसूर आहे म्हणून असे होत नसून पुढे मोठी कृपा होण्याची किंवा ईश्वर कृपा करण्यासाठी देव ही माझी स्वतःची परीक्षा पाहत आहे. देव जेव्हा गुरुची परीक्षा घेण्यास सुरुवात करतो तेव्हा सर्व शिष्य सेवेचा व कार्याचा अंतर्भाव त्यातच होत असतो. ही सर्व काय गंमत आहे हे दाखवण्यासाठीच परीक्षेच्या प्रारंभापासूनच तुम्हास मी हाती धरले आहे. व्यवहारी भाषेत बोलायचं तर पारनेरच्या कार्याची सर्व जबाबदारी तुमच्या शिरावर घातली आहे. त्याने तुमचा पारमार्थिक अधिकार वाढेल व यथार्थत्वाने गुरुदर्शन घडून येईल. हे सारे वाटेल व यथार्थत्वाने गुरुदर्शन घडून येईल. हे सारं दिसण्याला बोलायला हा व्यवहार असला तरी उपासना आहे. पारनेर कार्याचे भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे, यासंबंधी चिंता नसावी. गंगाराम पाटील हे पारनेरला एक आता त्या ठिकाणी सुद्धा सेवक होते, एक शिष्य होते. त्याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ते म्हणताना असं म्हणतात, गंगाराम पाटलाचे अधिकार वाढवून त्याच उपासनेत पुढे न्यावे असा मानस होता व आहे. ते मागे पडत असले तरी मी मागे पडू देणार नाही. म्हणजे उपासनेतल्या शिष्यांच्या प्रगतीकडे त्यांचं कसं लक्ष होतं आहे ते. मान्य विठू काकांच्या पत्रातही ते काही मार्गदर्शन करतात. पारनेरच्या कामाच्या संबंधात काही प्रसंग जे काही उद्भवले ते त्या संबंधात, प्रसंगी आपल्या सोयीनं कामं करावी लागतात, त्या देखील कुणी दुखावले जाऊ नये याची खबरदारी घेणे अगत्याचे असते. काम सुरू होते व संपते, पण संबंध अशी गोष्ट आहे की जी वंश परंपरा टिकवावी लागते. हे मात्रा, आयुर्वेदातले मात्रा असतात ना, आणि त्याचं उत्तम अनुपान काय असतं या संबंधीचा उपदेश केलेला आहे. पाटलाचे हित पाहणे कर्तव्यच आहे, त्याचवेळी गावात शांतता राहील असे धोरणही आपण जपावयास पाहिजे. ही जबाबदारी आहे. नवे पत्र आले म्हणजे जुन्यातील मजकूर विसरायचा नसतो. संगती लावून कार्यव्यवस्था करावयाची असते. तेव्हा कार्य करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे घेणं यातून घ्यावंच आहे. मित्र, मला एक सुचवावंसं असं वाटतं की आपण हे खरोखरीच खंड, निदान हा पत्रव्यवहाराचा अभ्यास करायचा असेल तर हा खंड बघावा. पारनेरच्या लायब्ररीत आहेत, तिथे जाऊन वाचावा किंवा संग्रही ठेवावा. आणि मग त्यात सविस्तर जे काही पत्र आहेत आणि त्यात सांगितलेले जे काही मुद्दे आहेत ते आपल्या लक्षात येईल. कारण या ठिकाणी वेळेच्या अभावी सर्व पत्रांचा उल्लेख करणं किंवा सर्व मुद्द्यांचा उल्लेख करणं शक्य होणार नाही. प्रामुख्यानं जे काही जाणवतात असे मुद्दे हे या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यात विठ्ठल कापरे यांना लिहिलं एक पत्र आहे आणि फार मोठा सल्ला त्यात गावावरती भीतीची छाया पसरलेली होती, दहशत पसरवली जात होती आणि आपल्या गावावरती ही भीतीची छाया पसरली आहे या जाणीवेनं त्यांनी लिहिले की तुम्हा सर्वांच्या यशानं होणारा आनंद हा मावळला केवळ ही छाया पसरलेली असल्यामुळे. आपसातील कलहामुळे मलाही दुःख झाले. तेव्हा यादवी वाजल्यावर भगवान श्रीकृष्णाला काय वाटले असेल त्याचा अनुभव आला. या बिकट प्रसंगी
ज्याला गुरु समजतो त्यास पत्र लिहिण्याने मात्र प्रेम दुणावलं. तू हाडाचा सुज्ञ आहेस आणि म्हणून हे मार्गदर्शन तुला करीत आहे. योगारूढ कुर्डुकर यांना एक पत्र लिहिलं आहे. कुर्डुकरांच्या बाबतीत असं ऐकलेलं की ती त्यांच्या योग सहाय्याने, योगाच्या अभ्यासाने एकटे ध्यानमग्न होऊन योग ज्यावेळेस करायला बसत त्यावेळेस मांडी घालून ते पूर्ण खोलीभर अशी अधांतरी वरती मांडी घातलेल्या स्थितीत येत असत, उंचा फिरत असत. इतकं हलकं शरीर ते योगाच्या माध्यमातून करून घेत असत. त्यांना काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यावेळेस शरीर अशक्त झाले म्हणजे मनाला जोर चढतो आणि ते मन जे असतं ते स्वैर संचारी होतं. तेव्हा विफलता, विषाद, नैराश्य उत्पन्न होतं. तेव्हा करता करविता एक परमेश्वर आहे. तेव्हा राहून गेले वा करता आले नाही ही त्याची मर्जी असं ओळखून करवून घेतले तेवढ्याविषयी मात्र कृतज्ञतेने त्याचे रूप डोळ्यासमोर आणावे, त्याचे गुण आठवावे. जीवनभर मरण आठवावं, पण मरताना मात्र मरण विसरायचं असतं. हा अभ्यास याच अवस्थेत करायचा असतो. म्हणजे योगाभ्यास देखील डॉक्टर पारनेरकरांचा कसा होता आणि त्यासंबंधी देखील ते मार्गदर्शन कसे करत होतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. योग्यानं जीवनात सर्व क्रिया साधल्या, पण मरणाला मरण समजून भ्यायला तर त्याचा योग व्यर्थ गेला. हा अभ्यास याच वेळी आणि या उमेदीत तो होत नाही. ही मंगलवेळ आहे. तेव्हा आशीर्वाद दिला आहे. नारायण स्वामी हे एक संन्यासी होते, परंतु त्यांचेही बरेच शिष्य होते. नरसी नामदेव, नरसीच्या मंदिरातून त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि त्याला देखील म्हणजे त्यांनी आपला दिवसभराचा कार्यक्रम कळवला आहे डॉक्टर पारनेरकरांना, आपल्या गुरूंना. त्यांनी डॉक्टर पारनेरकरांना गुरु केलं आणि त्यांचे सगळे जे काही शिष्य होते नारायण स्वामींचे तेही डॉक्टर पारनेरकरांचे शिष्य झाले. याचं कारण नारायण स्वामींना डॉक्टर पारनेरकरांच्या ठिकाणी जे काही गुरुत्व आढळलं त्यामुळे त्यांना ते संन्यासी असूनसुद्धा डॉक्टर पारनेरकर महाराजांना गुरु करावं असं वाटलं. त्यांची पाद्यपूजा किंवा एका गुरुपौर्णिमेच्या वेळेस त्यांच्या हस्ते देखील त्यांनी डॉक्टर पारनेरकरांची भाऊंची पाद्यपूजा केली होती, हे स्मरणात आहे. तेव्हा त्यांना देखील त्या संबंधात मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी रोजचा कार्यक्रम आपला कसा असतो, पुराण श्रवण वगैरे, मंत्रोच्चार वगैरे, हे सगळं दैनंदिनी त्यांना कळवलेली होती. थोडक्यात विषय कुठलाही असो, समस्या कोणतीही असो, त्यासंबंधी कसं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे ते योग असो की घरगुती समस्या असोत, सामाजिक असो की राष्ट्रीय असोत, कुठल्याही पक्षाचा पुढारी असो की श्रीमंत असो की गरीब असो, या सगळ्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं हा एक अभ्यासाचा विषय म्हणून पत्रव्यवहार हा आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यात आणखी बाकीचे काही पत्र आहेत जे श्रीमंत सरदार माधवरावजी किबे यांना 60 साली पाठवलेलं, त्यांच्या पत्रास त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यात कसे छोटे छोटे विषय आपल्यासाठी कठीण आहे तसे, की त्यांना तस्यैच्या जागी तस्मै असं शब्द ऐकू येतो, मग त्यास दिव्य शब्द असं म्हणतात. उपास्य देवतेविषयी लिंगभेद भ्रम राहू नये हे कारण त्याच्या पाठीमागे असतं असं सांगितलं आहे. तेव्हा संकेतावरती लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे आणि वेदोक्त आशीर्वादासह लिहिलेलं पत्र आहे. श्री न्यायते म्हणून एक आहेत, त्यांना म्हणजे हे माझे काही परिचित नाही, तेवढ्याचे नावं ऐकलेली आहेत, पण ह्या पत्रांमधून असलेले जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला घेता येण्यासारखे आहेत. तेव्हा देव आणि दैव यासंबंधी थोडक्यात उल्लेख त्यामध्ये आठवतो. जो उपासना करतो व दैव बलवत्तर मानतो
त्यास देव फळ देणं कठीण. त्यानं दैवाला शरण जावं, कारण यात देवाचा अपमान ठरतो. नव्या गोष्टी हातात येण्यापूर्वी जुनी हातची सोडायची नसते. देवानं काय केलं हे माणसास कळत नाही, काय केलं नाही एवढंच त्याला कळतं. यामुळे अनेकदा चांगले करूनही माणूस त्याच्याशी कृतज्ञ होतो. एवढ्यात सर्वांनी काय ते समजावे. ते नगरच्या सर्व पाठक दिगे वगैरे मंडळींना आशीर्वाद त्यात सांगितलेला आहे. विठ्ठलभाऊ विप्र म्हणून एक गृहस्थ होते, त्यांचा परिचय झाला होता. मग ते धुळ्याला आले होते, त्यांचं प्रवचन त्यांनी ठेवलेलं होतं, परंतु अत्यंत संतापी गृहस्थ. त्यांनाही खडसावलं आहे पत्र लिहून 63 साली. त्याच सुमारास ते आले होते. आपणास मी सुबोध आणि स्पष्ट सांगितले होते, पण गत इतिहासाचा वृथा अभिमान व आळस त्यामुळे आपणास वागता आलं नाही. स्वतःची कीव करणे सोडले तर प्रभू कृपेने भाग्य जवळ आहे. वरील दोषास चिकटून राहणे अंगवळणी पडल्यामुळे त्याला साजेसा विचार बुद्धिवाद उराशी बाळगला तर अशा नराचे कल्याण करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष ईश्वराचेही नाही. निदान गुरु भेटल्यावर तरी त्याचे धाकानं का होईना स्वदोष म्हणजे ज्याला भाग्य हवं आहे त्यानं स्वतःचे दोष झाडण्याचा जीव तोडून उद्योग करावा लागतो. सत्वगुण तमोगुण प्रधान असल्यास उपासनेचे फळ दिसत नाही. मी देववादी आहे, दैववादी नाही. तुमची तारीफ करता येईल अशा दिवसाची मी ईश्वराजवळ अपेक्षा करीत आहे. तो येईल तो सुदिनच म्हणावा लागेल. दुर्गुणाचे लळे पुरवणे थांबवावे आणि पोराबाळांच्या हितासाठी सर्व खोटी लाज सोडून कष्ट करण्यास सिद्ध व्हावे. एवढे सांगून बाकीच्यांना मंडळींना आशीर्वाद दिला. बघा म्हणजे किती खडसावलं सुद्धा आपल्या शिष्यांना. हे पत्र अशा पद्धतीने आपल्या या पत्रातून आपल्यासाठी आपल्याला काय घेता येण्यासारखं आहे यासाठी हा थोडक्यात उद्योग आरंभला असं म्हणूया. आपल्याला आवडलं असेल तर आपण जरूर लाईक करावं, चॅनल शेअर करावं. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर पाठवा.